400 मोदकांची ऑर्डर कशी पूर्ण केली हे तुम्ही ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असाल. पण त्या आधीची पूर्वतयारी काय काय होती, कसं कसं आम्ही सगळं मॅनेज केलं ते तुमच्याशी शेअर केलंच नाही, तर हाच तो ब्लॉग. इथं मी मोदकांसाठी पॅकिंगसाठी ना बॉक्सेस वगैरे घेतलेले आहेत, ट्रान्सपरंटवाले जे बॉक्स आहेत ते, आणि नंतर जे छोटे छोटे कप वगैरे असतात ना, पेपर कप असतात ते पण घेतलेले आहेत. हे पुरी मेकर आहे, प्रेस मशीन मे बी बोलतात त्याला, पुरी मेकर बोलतात. अमेझॉनवरती वगैरे सर्च केलं की भेटून जाईल. तर हे घेतलेलं आहे. बाहेर लोकल शॉपमध्ये मला स्वस्त पडलं, अमेझॉनवरती थोडंसं महाग होतं. त्याच्यानंतर डीमार्टवरून आणलेले नारळ वगैरे, आम्हाला नारळ खूप कमी म्हणजे झालेले, आम्हाला नंतर खूप नारळ घ्यावे लागले. तर हे नारळ वगैरे घेऊन आल्याच्या नंतर शॉपमधून ना अथर्वच्या पप्पांनी त्यांच्यासाठी हे टेबल्स वगैरे घेऊन आलेले आणि हे बोर्ड घेऊन आलेला. तर त्याच्यामध्ये एक फॉल्ट झाला, तो आम्हाला नंतर रिटर्न करायचा होता. आम्ही व्हिडिओ अनबॉक्सिंग करायच्या नादात त्या बोर्डकडे लक्षच दिलं नाही, नंतर ते लक्षात आलं. आणि हे सगळं अमायरासाठी होतं. दोघांची भांडणं चालू होती की हे माझं ते तुझं. तर हे जे बोर्ड आहे ना, त्याचा एक कोपरा तुटलेला होता, तो आम्हाला नंतर लक्षात आला, तो रिटर्न केला आणि दुसरा घ्यायचा होता. तर तिथं ते बोलत होते की तुमचं बिल म्हणजे तो बोर्ड होता थोडासा महाग होता आणि सेम तसं दुसरा अवेलेबल नव्हता, तर तुम्ही त्याच्या बदले दुसरं घेऊन पण काही पैसे शिल्लक राहतात, तर त्या बदल्यात काहीतरी घ्या. तर काय नाही घेतलं आम्ही, जेवढं बिल होतं तेवढं तेच वस्तू घेतली आणि रिटर्न घरी चाललेलो. कारण घरी जाऊन परत आम्हाला भरपूर तयारी करायची होती, सारण मोदक वगैरे बनवून घ्यायचे होते. हे जी पूर्व तयारी केलेली आहे ते तुम्हाला ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटलेलीच आहे. मोदक बनवताना ना प्रत्येक स्टेपमध्ये कष्ट आहे. म्हणजे नारळ सोलून त्याच्यातलं खोबरं काढण्यापासून, ते वाटण्यापासून, त्याचं सारण बनवण्यापासून, उकड काढण्यापासून ते सुबक असे मोदक बनवण्यापर्यंत. आणि काही लोकांना वाटतं की मोदक खूप महाग आहेत, तर नाही, त्याचे जे कॉस्टिंग वगैरे काढल्यानंतर आम्हाला पण काहीतरी मार्जिन राहायला लागतं, तर तसंच आहे. तर खूप जण होते जे रेटबद्दल काहीच बोलले नाहीत, पण एखाद दुसरा व्यक्ती तरी बोलतोच. आणि जर तो नाही बोलला, कमेंटमध्ये तरी विचारतातच लोक, आणि कमेंटमध्ये तरी काही न बोलतातच. तर हा होता माझा आजचा पूर्वतयारीचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.